तर दही आणि बेसन बघून तुम्हाला वाटते की ही कढी दाखवणार आहे, तर तसं नाही आहे. अचानक भयानकमध्ये मला लक्षात आलं काहीतरी खायचं आहे, म्हणून मग मी आधी दही घेतलं, बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा आलं टाकलं आणि मीठ आणि हळद टाकून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर हे चाळणीमध्ये असं चाळून घेतलेलं आहे आणि तेच मिश्रण मी थंड कढईमध्ये ओतून घेतलं आहे. त्याच्यानंतर ही कढई गॅसवर ठेवली आणि नंतर स्टर करत राहिली. एवढं गदा 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 हलवलं आहे की माझा हात दुखायला लागला अक्षरशः. आणि त्याच्यानंतर हे असं स्ट्रक्चर झालेलं आहे. एक ताट घेऊन त्याच्यावरती हे सगळं असं पातळ पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटानंतर थंड होऊन जातं. आता तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवते करून. तर हो, मी हांडवी बनवते आणि मी अचानक भयानक बनवले आणि ती एक नंबर झाली. मला खूप भारी वाटलं आहे ते, की माझा प्रयत्न वाया नाही गेला आहे. त्याच्यानंतर मग मी हे तेल ठेवलं आहे, त्याच्यामध्ये राई आणि तीळ टाकलेले आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि माझ्या शरूला खाऊ घातले, मी खाऊ घातले आणि शरूने कॉम्प्लिमेंट दिलेली आहे, मम्मा छान झालं हां. त्यानंतर मग तर काय मी एकदम हॅपीच. चला बाय.